रसिक हो नमस्कार। आज आपण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटामधील महत्त्वाचे 10 किल्ले पाहणार आहोत। महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। स्वराज्यामध्ये साधारण 350 पेक्षा जास्त किल्ले होते। त्यापैकी आज आपण महत्त्वाच्या 10 किल्ल्यांची माहिती जाणून घेणार आहोत। शिवनेरी किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ला। 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा राजा स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ नाणेघाट डोंगरामध्ये वसलेला आहे। हा किल्ला पुण्यापासून अंदाजे 105 किलोमीटरवर आहे। या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे। किल्ल्यावर शिवराई देवीचे छोटे मंदिर व राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी राजे यांच्या प्रतिमा देखील आहेत। या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे। शिवनेरी या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3500 फूट इतकी आहे। सातवाहन राजांच्या काळानंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता। 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले। 1632 मध्ये राजमाता जिजाऊंनी 2 वर्षाच्या शिवाजी महाराजांसह गड सोडला। 1637 मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। 1650 मध्ये मोगलांच्या विरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले, त्यात मोगलांचा विजय झाला। पुढे इसवी सन 1673 मध्ये शिवनेरीचा किल्लेदार आजीखान याला फितवून किल्ल्याचा माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न महाराजांच्याकडून झाला। 1716 मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व तो नंतर पेशव्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला। गडावर जाण्याच्या 2 प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात। पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते। साखळीची वाट, या वाटेने गडावर जायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँडच्या समोरच्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे। तेथे 4 रस्ते एकत्र मिळतात। डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारण 1 किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते। मंदिरासमोरून जाणारी पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपाशी येऊन जाते। भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळ खोदलेल्या पायऱ्यांच्या साहाय्याने वर पोहोचता येते। ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊण तास लागतो। 7 दरवाजांची वाट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत गेल्यास डांबरी रस्ता पार केल्यावर गडाच्या पायऱ्यांच्या पाशी आपण येऊन थांबतो। या वाटेने गडावर येताना 7 दरवाजे लागतात। पहिला दरवाजा महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, 5वा शिवाई देवी दरवाजा, 6वा मेणा दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा। या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1.5 तास लागतो। गडावर पाहण्यासारखी ठिकाणे: 1. शिवराई देवी मंदिर, 2.
अंबरखाना. 3. गंगा जमुना पाण्याचे टाके. 4. हमामखाना. 5. कमानी मशीद. 6. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची इमारत. 7. ईदगाह. 8. कडेलोट बुरुज. साखळदंडाच्या वाटे शेजारी काही लेण्या आहेत. दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवशी हजारो शिवभक्त महाराष्ट्रातून या सोहळ्यासाठी हजेरी लावतात. तोरणा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना इसवी सन 1647 मध्ये जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा. अन्यायाची फोडून छाती लढले होते न्यायासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव ठेवले तोरणा किल्ला. तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वेल्हे गावा शेजारी आहे. हा किल्ला पुणे शहरापासून 51 किलोमीटर तसेच नसरापूर मार्गे 68 किलोमीटर आहे. तोरणा या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1403 मीटर म्हणजेच 4604 फूट इतकी आहे. तोरणा किल्ला साधारण 1470 ते 1486 मध्ये बांधला गेला असावा. तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या दुर्गकोटातील अतिदुर्गम आणि अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधून 2 पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. पैकी एका पदरावर तोरणा तर दुसऱ्या पदरावर राजगड आहे. दुसऱ्या पदराला धुलेश्वर रांग असेही म्हणतात. गडांची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवण्यात आले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडच्या बांधणीसाठी केला. तोरणा किल्ला हा कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. इसवी सन 1470 ते 1486 च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले आणि गडावर काही इमारती देखील बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5000 इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्गुण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांच्याकडे गेला. शंकरजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने त्याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व त्याचे नाव फैतुलबक म्हणजेच दैवी विजय ठेवले. पण परत 4 वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व त्यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांच्याकडेच राहिला होता. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर देखील आहे. गडावर जाण्याचा मार्ग पुणे नसरापूर वेल्हे, पुणे पानशेत वेल्हे व पुणे खानापूर पाबे मार्गे देखील तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हे वेगरे आळी मार्गे पाऊल वाटेने 1.5 ते 2 तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गांच्या पेक्षा सोपा आहे.
अवघड ठिकाणी पुरातत्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवलेले आहेत, त्यामुळे सहज चढ उतार करता येते. दुसरा मार्ग वेल्ल्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून जातो. गावाच्या पश्चिमेकडून वळणजाई दरवाजातून बधुला माचीवर थेट वाट जाते. या वहिवाटीच्या वाटांशिवाय चोर वाटेने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहेत. वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवणीकडून दिसणारा राजगड यात बरेच साम्य आहे. सिंहगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातील आणि स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला. सिंहगड हा पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे. 2 पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग, दूरदर्शनचा उभा असलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधून घेतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो. सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा. पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. दादोजी कोंडेव हे आदिलशाहकडून सुभेदार म्हणून नेमले होते. शिवाजी राजांनी पुढे इसवी सन 1647 मध्ये गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इसवी सन 1649 मध्ये शहाजी राजांच्या या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशाहीला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. मोगलांच्या तर्फे उदयबान राठोड हा कोंढाण्यावरचा अधिकारी होता. मूळचा राजपूत असलेला उदयबान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका लढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि त्या क्षणी ही बातमी जेव्हा महाराजांना कळाली तेव्हा महाराजांच्या मुखातून शब्द आले, गड आला पण सिंह गेला. गडावरील ठिकाणे. दारूचे कोठार. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे ही दगडी इमारत दिसते तेच दारूचे कोठार. दिनांक 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली. या अपघातात गडावरील त्यावेळच्या फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मारली गेली. टिळक बंगला. रामलाल नंदाराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या या बंगल्यात बाल गंगाधर टिळक येत असत. 1915 साली महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली. कोंढाणेश्वर हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. यात एक पिंड व साम असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. श्री अमृतेश्वर भैरव मंदिर. कोंढाणेश्वरच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा 2 मूर्ती दिसतात. देवटाके. तानाजी स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्याचा उपयोग पाणी पिण्यासाठी म्हणून होत असतो. आजही या देवटाक्याचे पाणी अप्रतिम आहे. महात्मा गांधी जेव्हा पुण्यास येत तेव्हा मुद्दाम या देवटाक्याचे पाणी मागवून घेत असत. कल्याण दरवाजा. गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यावर
ह्या दरवाजातून प्रवेश करता येतो. हे एका मागोमाग एक असे 2 दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुरुजांना भिंतीत अर्धवट बाहेर आलेले हत्ती आणि माहूत अशी दगडी शिल्पे आहेत. उदयभानचे स्मारक दरवाजाच्या मागच्या बाजूला वर असलेल्या टेकडीवर यावे. तेथे जो चौकोनी दगड आहे तेच उदयभान राठोडचे स्मारक चिन्ह म्हणून ओळखले जाते. मुघलांच्या तर्फे उदयभान हा सिंहगडचा अधिकारी होता. झुंजार बुरुज हे सिंहगडचे दक्षिण टोक होय. उदयभानच्या स्मारकापासून पुढे समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. येथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात, तर खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. दोनगिरीचा उर्फ तानाजी कडा. झुंजार बुरुजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजी कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मालुसरे मावळ्यांसह वर चढले. छत्रपती राजाराम महाराज स्मारक. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमट दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत 11 वर्ष टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 2 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले. तानाजींचे स्मारक. अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते. तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1672 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे यांनी आपला देह ठेवला. दरवर्षी माघ नवमी येथे मंडळातर्फे तानाजींचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गडावर जाण्याचा मार्ग. पुण्याहून सिंहगडला खडकवासला मार्गे, डोंजे मार्गे जाता येते. तसेच कात्रजखेड शिवापूर, कोंढणपूर मार्गे देखील जाता येते. आणि कोंढणपूरमधून कल्याण गावातून कल्याण दरवाजानेही सिंहगडावर जाता येते. राजगड किल्ला. राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. राजगड हा किल्ला पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला 24 किलोमीटर अंतरावर आहे. निळा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवीचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. राजगडकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडची निवड केली. राजगडला 3 माचा, एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1394 मीटर इतकी आहे. दुर्गराज राजगड हा शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीनी स्वर्गावर केलेली स्वारीच होय.
राजगड किल्ला इसवी सन 1ल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमी पुत्र सातकर्णी याने दिले. बहुधा सन 1645 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची 25 वर्ष राजधानी या व्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म, सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद, बेलगाम, बळकट राजगड आजही आपल्या हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत डौलाने उभा आहे. नंतर राजकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्या मानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली. गडावर पाहण्यासारखी ठिकाणे सुवेळामाची, पद्मावती तलाव, राजवाडा, गुंजवणी दरवाजा, पद्मावती मंदिर, संजीवनी माची, काळेश्वरी बुरुज आणि परिसर, बाले किल्ला, कर्जत, पाली, पुणे, गुंजवणे या बस स्थानकावरून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस, खाजगी वाहन, गाड्या या ठिकाणी जाऊ शकतात. गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. गुप्त दरवाजाने राजगड. पुणे राजगड अशी एसटी करून आपल्याला वाझेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापापासून 1 तासाच्या अंतरावर रेलिंग आहे. त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. या वाटेने गडावर जाण्यास 3 तास लागतात. पाली दरवाजाने राजगड. पुणे वेल्हे एसटीने वेल्हे मार्गे खरीव या गावी उतरून कानंद नदी पार करून पाली दरवाजा गाठता येतो. ही वाट पायऱ्यांची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास 3 तास लागतात. गुंजवणी दरवाजाने राजगड. पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गाने साखर मार्गे गुंजवणी या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. या वाटेवरून गड गाठण्यास 2.5 तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये. आळू दरवाजाने राजगड. भुतोंडे मार्गे आळू दरवाजाने राजगड गाठता येतो. शिवतर गळीतून ही आळू दरवाजाने राजगड गाठता येतो. गुप्त दरवाजा मार्गे सुवेळामाची. गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजा मार्गे सुवेळामाचीवर येते. तर मित्रांनो, कसा वाटला राजगड? प्रतापगड किल्ला. स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला. अफजल खानाचा वध हा ऐतिहासिक प्रसंग आपणास माहिती आहेच. त्या प्रसंगाची साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला. जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो. हा किल्ला पुणे शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. जय मंगलमय हो. तसेच हा किल्ला सातारा शहरापासून 87 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3556 फूट उंच आहे. वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहाळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपवलेल्या पश्चिमाभिमुख दरवाजापाशी येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रीतीप्रमाणे
आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाजातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो. हा बुरुज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानी मातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळीग्रामची शिळा आणून त्यातून घडवली होती. या मूर्ती शेजारीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग तसेच सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार देखील आहे. या मंदिरासमोरून बाले किल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. पुढे बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिरा शेजारीच प्रशस्त सदर आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पाहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाऊच्या वाड्याचे अवशेष आहे. येथे उजवीकडे बगीच्याच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्या शेजारीच शासकीय विश्रामगृह असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. रेडका बुरुज, पुढे यशवंत बुरुज, तर त्याच्या पुढे सूर्य बुरुज हे बुरुज आहेत. अफजल खानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजल खानाचे शिर या बुरुजात पुरले असे इतिहास सांगतो. या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. 1400 फूट लांबी, 400 फूट रुंद एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडांपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील तटबंदी 800 फुटाहून अधिक उंच आहेत. किल्ल्यातल्या बाले किल्ल्याच्या ईशान्येला 2 तळी आहेत. तिथून कोयनेचे खोरे अतिशय सुंदर दिसते आणि इथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इसवी सन 1656 ला पार पडले. इसवी सन 1656 ते इसवी सन 1818 काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य राहिला. 17 फुटाच्या ब्रॉन्झच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन इसवी सन 1957 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. मुंबई व आसपासच्या परिसरातील पर्यटकांना पोलादपूर मार्गे प्रतापगडावर जाता येते, तर पुणे आणि आसपासच्या परिसरातील पर्यटकांना महाबळेश्वर मार्गे प्रतापगडावर जाता येते. प्रतापगड हे महाराष्ट्रातील पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण. आजही प्रतापगडावरती शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग हा किल्ला पुणे शहरापासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी शहरामधून हा किल्ला 144 किलोमीटर अंतरावर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षण स्मारक म्हणून घोषित केले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती.
या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे। हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे अध्यस्थान मालवणी येथील जंजिरा म्हणजेच हा सिंधुदुर्ग किल्ला आहे। महाराजांकडे 362 किल्ले होते। या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश वराड पर्यंत विस्तार होता। भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतवून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले। चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली। इसवी सन 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कबिंद खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले। महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटांची पायाभरणी झाली। आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे। एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली। असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटीहून खर्ची पडले। उभारणीसाठी 3 वर्षांचा कालावधी लागला। ज्या 4 कोळ्यांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावी इनाम देण्यात आले। ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा कभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे। या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे। त्यांचा तट 2 मैल इतका आहे। तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे। तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदरीत 22 बुरुज आहेत। बुरुजाभोवती धारदार खडक आहे। पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे। पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होन खर्ची पडले। मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत। त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत। या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते। किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे। यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले। पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता। सध्या यातील पाण्याचा वापर पावसाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो। सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे। या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही। पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते। या खिंडीतून आत गेले की दुर्गाचा दरवाजा लागतो। हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून बनवलेला आहे। उंबराचे लाकूड हे दीर्घकाळ टिकते। त्याला सागाच्या लाकडांची जोड दिलेली आहे। आत गेल्यानंतर मारुतीचे छोटे खानी मंदिर आहे। तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे। बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलांचा प्रदेश सहज दिसतो। पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ आहे। आजही येथे लोक वस्ती करून राहतात। असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला। तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो। स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला तो म्हणजे लोहगड किल्ला। शोध कुठार धावू कसर मित्रांनो, आपले व्हिडिओज 94% असे लोक पाहतात ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही। त्यामुळे आपला चॅनल ग्रो होत नाही। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लोहगड हा किल्ला पुणे शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे। लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये येतो। ब्रिटिशकालीन भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते। लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन जवळ दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे। त्यातील मुख्य दुर्ग म्हणजेच लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधलेला आहे विसापूर अथवा संबळगड।
लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग उर्फ कठीणगड हाही येथेच आहे. नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्यामधील पर्वतरांगेत हा दुर्ग वसलेला आहे. लोहगड किल्ला हा अतिमजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली त्याच्याही पूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 700 वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झाली असावी असा अनुमान आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत. इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक. इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा बुऱ्हान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हा परिसर जिंकून घेतला आणि लोहगड, विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांना देण्यात आला. पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळी आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती. इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांना दिला. 1720 मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. 1770 मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपविला. इसवी सन 1789 मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी 16 कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूला एक शिलालेख कोरला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे. गडावर चढताना सलग 4 प्रवेशद्वारातून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. पहिला दरवाजा गणेश दरवाजा. ह्याच्याच डाव्या उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहे. दुसरा दरवाजा महादरवाजा. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. तिसरा दरवाजा नारायण दरवाजा. हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. ह्या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीत केले. चौथा दरवाजा हनुमान दरवाजा. हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. येथे एक भुयार आहे जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येईल. हनुमान दरवाजातून आत शिरताना एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर आणि लोहार खाण्याचे भग्नावशेष आढळतात. गडावर जाण्याच्या वाटा. लोहगडावर जाण्यासाठी 3 वाटा आहेत. पुण्यावरून अथवा मुंबईवरून येताना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडाला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे. तिथून 1.5 तासांच्या चालीनंतर गायमुख खिंडीत येऊन पोहोचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे. त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळाले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळाले म्हणजे माणूस विसापूर किल्ल्यावर पोहोचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करताना 4 दरवाजे लागतात. लोणावळ्याहून दुचाकी अथवा 4 चाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा, भांगरवाडी, दुधिवरे, खिंड लोहगडवाडी. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो. तेथून 3 ते 4 किलोमीटरवरती लोहगडवाडी आहे.
तर मित्रांनो, कसा वाटला लोहगड किल्ला? नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वराज्यातील एक अतिमहत्वाचा आणि रंजक इतिहासाची साक्ष असलेला किल्ला पाहणार आहोत. तो म्हणजे पन्हाळा. पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पावनखिंडीची लढाई आपणास माहीतच असेल. त्या ऐतिहासिक प्रसंगाची साक्ष देणारा किल्ला म्हणजेच पन्हाळा किल्ला. पन्हाळा हा किल्ला पुणे शहरापासून 251 किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असून समुद्र सपाटीपासून 977.2 मीटर म्हणजेच 4040 फूट उंच आहे. हा गड सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येतो. पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे. सध्या पन्हाळा हे एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. याच पन्हाळगडाला सिद्धी जोहरने वेढा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेऊन विशाळगडाकडे कूच केली. बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशीद यांनी या सुटकेत महाराजांना मदत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर युवराज संभाजी महाराज यांनी स्वराज्याची सूत्रे येथूनच हाती घेतली. पन्हाळ्याच्या बाजूने कोकणात जायला अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सध्याच्या स्थितीला हा एकमेव असा किल्ला आहे ज्याचे अवशेष अजून सुस्थितीत पाहायला मिळतात. पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग असे देखील म्हटले जाते. मराठ्यांच्या उत्तर काळात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाचा किल्ला आहे. महाराष्ट्रामधील एकमेव टिकून राहिलेला किल्ला म्हणून याकडे पाहिले जाते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. पन्हाळा हे मोहक प्रेक्षणीय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो. हा किल्ला दख्खन पठारावरील सर्वात मोठा किल्ला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे 14 किलोमीटर आहे. इसवी सन 1178 ते 1209 मध्ये राजा भोज नरसिंह यांनी या किल्ल्याची बांधणी केली. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे. राजवाडा. पन्हाळगडावर गेल्यावर आपल्याला एक राजवाडा बघायला मिळेल. हा राजवाडा महाराणी ताराबाईंचा असून या वाड्यातील देवघर खूप सुंदर आणि आकर्षक आहे. हा वाडा महाराणी ताराबाई यांनी इसवी सन 1708 मध्ये किल्ल्यावर बांधला. सध्या येथे नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉईज हॉस्टेल आहे. सज्जा कोठी. राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठी वजा इमारत दिसते. याच इमारतीत संभाजीराजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत. सज्जा कोठी ही इमारत इब्राहिम आदिलशहा याने इसवी सन 1500 मध्ये बांधली. ही इमारत विजापुरी शैलीमध्ये बांधलेली आहे. राजदिंडी. ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावरील जाणारी एकमेव वाट आहे.
याच दरवाजातून 45 मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहोचले. अंबरखाना. अंबरखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती असे 3 धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे 25,000 खंडी धान्य मावत असे. याशिवाय येथे सरकारी कचेऱ्या, दारुगोळ्यांची कोठारे आणि एक टांगसाळ होती. सोमाळे तलाव. गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. या मंदिराला महाराजांनी व त्यांच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष चाफ्याची फुले वाहिली होती. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी. सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर 2 समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची. छत्रपती संभाजी महाराज मंदिर. ही एक छोटी गढी व दरवाजा आहे. हे छत्रपती संभाजी महाराजांचे मंदिर आहे. धर्मकोठी. संभाजी महाराज मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोपदार इमारत दिसते. ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत. अंदरबाव. 3 दरवाजाच्या वरच्या बाजूला माळावर एक 3 कमानीची काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू 3 मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. तर मधला मजला हा चांगला ऐसपैस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकी वजा चोर दरवाजा दिसतो. महालक्ष्मी मंदिर. राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. याच्या बांधणीवरून ते साधारण 1000 वर्षांपूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय. 3 दरवाजा. हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा. दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इसवी सन 1673 मध्ये कोंडाजी फर्जंदने येथून अवघ्या 60 मावळ्यांनिशी किल्ला जिंकला. बाजीप्रभूंचा पुतळा. पन्हाळा एसटी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे. दुतोंडी बुरुज. पन्हाळा गडावरील या बुरुजाला 2 बाजूंनी पायऱ्या आहेत. त्यामुळे या बुरुजाला दुतोंडी बुरुज म्हणतात. हा बुरुज गडावरील न्यायालयाजवळ आहे आणि या बुरुजाच्या काही अंतर पुढे दौलत बुरुज आहे. कलावंतीण महाल. कलावंतीण महाल या इमारतीला नायकिणीचा सज्जा त्या नावाने देखील ओळखले जाते. हा महाल बहामनीच्या कब्जानंतर स्त्रियांसाठी निवासस्थान म्हणून वापरला गेला होता. पुसाटी बुरुज. पुसाटी बुरुजला पिछाडी बुरुज या नावाने देखील ओळखले जाते. पूर्वीच्या काळी बुरुजांचा वापर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी होत होता. त्यामुळे प्रत्येक किल्ल्यावर बुरुज असायचेच. पुसाटी बुरुज हा पन्हाळा गडाच्या पश्चिमेच्या बाजूला आहे. पराशर गुहा. पन्हाळा गडावर आपल्याला ज्या गुहा पाहायला मिळतात तेथे महर्षी पराशर हे निवास करत होते आणि म्हणूनच या गुहांना पराशर गुहा असे म्हटले जाते. पुरंदर किल्ला. स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच पुरंदर किल्ला.
पुरंदर हा किल्ला पुणे शहरापासून 41 किलोमीटर अंतरावर, तसेच हा किल्ला सासवड ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. पुरंदर ह्या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेला फुटले आहेत. त्यापैकी एक फाटा 24 किलोमीटर अंतरावर भुलेश्वरपर्यंत पसरलेला आहे. त्याच फाट्यावर सिंहगड, पुरंदर आणि वज्रगड हे किल्ले वसलेले आहेत. पुरंदर किल्ल्यावर पुण्याहून जाण्यासाठी कात्रज, बापदेव आणि दिवे या 3 घाटातून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर हे दत्त महाराजांचे प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणापासूनच किल्ल्यावर जाता येते. किल्ल्याच्या चौफेर बाजूला माच्या आहेत. पुरंदरच्या वायव्येला 42 किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला, तसेच पश्चिमेला 54 किलोमीटर अंतरावर राजगड आणि 60 किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ला आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिवबंदी राहू शकते. दारुगोळा आणि धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत होता. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून समोरच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते. हा किल्ला सन 1489च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके 1550 मध्ये तो किल्ला आदिलशाहीत आला. इसवी सन 1649 मध्ये आदिलशाहीने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याचवेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाहीचे किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फतेखानास पाठवले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते, तर दुसरीकडे फतेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्याला धोका निर्माण झाला होता. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महाजी निळकंठराव यांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फतेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन 1655 मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचे सरनौबत नेमले. 14 मे 1657 अर्थात गुरुवार या दिवशी संभाजीराजांचा जन्म पुरंदरवर झाला. छत्रपती संभाजीराजांनी नखशिखांत, नायिकाभेद, सातशतक आणि बुधभूषण हे ग्रंथ लिहिले. पुरंदरचा तह. इसवी सन 1665 मध्ये मोगल सरदार मिर्झा राजा जयसिंग याने पुरंदरला वेढा दिला. दिलेर खानाने वज्रगड ताब्यात घेतला. तसेच पुरंदरवर हल्ला केला आणि पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मोरारबाजींचे घनघोर युद्ध झाले. या ठिकाणी मोरारबाजी पडले आणि त्यांच्याबरोबरच पुरंदरही पडला. ही वार्ता जेव्हा राजांना कळली तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला. या तहात 23 किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माहुली, मनोरंजन, कोन्होज, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भंडारगड, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नंगगड, अंकोला, खिरदुर्ग अर्थात सागरगड आणि मानगड. 8 मार्च 1670 मध्ये निळोपंत मुजुमदार यांनी किल्ला स्वराज्यात आणला. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला आणि त्याचे नाव आझमगड ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिव यांनी मोगलांशी भांडून पुरंदर परत घेतला. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे: बिन्नी दरवाजा, पुरंदरेश्वराचे मंदिर, रामेश्वर मंदिर, दिल्ली दरवाजा, खंदकडा, पद्मावती तळे, केदारेश्वर, पुरंदर माची,
वीर मोरारबाजी यांचा पुतळा. गडावर जाण्याच्या वाटा. सासवडहून नारायणपूर मार्गे गडावर जाता येते. पुणे सातारा हायवेवरून कापूरहोळ या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ला आहे. हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे या किल्ल्यावर तुम्हाला जायचे असेल तर एखादे ओळखपत्र घेऊन जावे लागते. तर मित्रांनो, तुम्हाला पुरंदर किल्ल्याची माहिती कशी वाटली? ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इतर कोणत्या किल्ल्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल ते पण लिहा. रायगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा किल्ला, स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच रायगड किल्ला. रायगड किल्ला पुणे शहरापासून 152 किलोमीटर अंतरावर आहे. रायगड किल्ला मुंबई शहरापासून 161 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंच आहे. रायगड हा किल्ला स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून इसवी सन 16व्या शतकामध्ये याला आपली राजधानी बनवण्याचे ठरवले. स्वराज्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक हा याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड ताब्यात घेऊन गडावर लूट आणि नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. रायगडचे प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्ट असे म्हणत असत. जिब्राल्टचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य आणि दुर्गम. 500 वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासिवटा आणि तनस अशी 2 नावे होती. त्याचा आकार, उंची आणि सभोवतालच्या दऱ्या यावरून यास नंदादीप असेही म्हटले जात असे. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला, तर प्रतापराव मोरे विजापूरला पळाला. महाराजांनी 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला आणि मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. येथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला आणि त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधणीसाठी केला. रायगडचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा आणि पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणारे प्रदेशातले हे अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासाठी हे ठिकाण जवळच आहे, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. किल्ल्याचे पूर्वीचे नाव जंबूद्वीप असे होते. छत्रपती शिवाजी महाराज रायगडाला पाहून म्हणाले, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटा, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्य काळी कडियास गवत उगवत नाही आणि धोंडा तासिव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोडगड खरा, परंतु तो उंचीने थोकडा. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलले, तक्तास जागा हाच गड करावा. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई देवीचे मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एक लक्षणीय घटना आहे. 19 मे 1674 रोजी राज्याभिषेकाच्या विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडच्या भवानी मातेचे दर्शन घेतले आणि 3 मन सोन्याचे म्हणजेच 56,000 किमतीचे छत्र देवीला अर्पण केले.
गडावरील राजसभेत 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 1300-1596 शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. 24 सप्टेंबर 1674 ललित पंचमी अश्विन शुद्ध 5 आनंद संवत्सर शके 1596 या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःवर आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला. महाराजांचे निधन झाल्यावर पुढे साधारण 6 वर्षे रायगड स्वराज्याची राजधानी राहिला. महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील रायगडावरच झाला. राजाराम महाराजांचा देखील राज्याभिषेक रायगडानेच पाहिला. सूर्याजी पिसाळ या फितूर झालेल्या किल्लेदारामुळे 3 नोव्हेंबर 1689 हा गड मोगलांच्या ताब्यात गेला. पुढे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत 5 जून 1733 रायगड पुन्हा एक वेळ मराठ्यांच्या ताब्यात आला. मात्र त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांच्या ताब्यातून हा गड हिसकावून घेतला आणि गड लुटला. किल्ल्याची प्रचंड नासधूस केली, आग लावली. परिणामी आज हा किल्ला पडझडीच्या अवस्थेत उभा आहे. छत्रपतींच्या कोल्हापूरच्या गादीचे वारस छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडाचा जीर्णोद्धार सुरू आहे. रायगडावर 2 मार्गांनी जाता येतं. खुबलडा बुरुज आणि दुसरा मार्ग म्हणजे नाना दरवाजा. रायगडाचा कठीण असा हिरकणी कडा उतरवून जाणाऱ्या हिरकणीची कथा देखील आपल्याला ठाऊकच आहे. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे: पाचाडचा राजमाता जिजाऊंचा वाडा, खुबलडा बुरुज, नाना दरवाजा, मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा, महादरवाजा, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेना दरवाजा, राजभवन, राजसभा, नगरखाना, बाजारपेठ, शिरकाई देऊळ, जगदीश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, कुशावर तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक, हिरकणी टोक. रायगडावर असलेले वाघबीळ किंवा नाचन टेपाची गुहा नक्की पाहावी अशी आहे. नवे ट्रेकर्स या गुहेला गन्स ऑफ पाचाड असे म्हणतात. ही गुहा इतर ठिकाणी आढळणाऱ्या गुहांपेक्षा वेगळी असून पाचाड खिंडीतून इथवर चढून आलो की गुहेचे तोंड दिसते. या तोंडातून आत शिरले की समोरचे दृश्य आश्चर्य वाटणारे असे आहे. 2 मोठ्या आकारांची भोक आपल्याला नजरेस पडतात. येथपर्यंत गेलं की पाचाड येथील भुईकोट किल्ला, पाचाड गाव आणि पाचाड येथे पाचाड खिंडीकडे जाणारा घाट रस्ता आपल्याला नजरेस पडतो. या गुहेत निरंतर येणारी थंड हवा आपला थकवा दूर करते. शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि हौशी पर्यटकांची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी विशेष गर्दी पाहायला मिळते. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.